नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तलाठी एक्झाम वेगवेगळ्या टप्प्यामध्ये चालू आहे आणि सध्या 17 ते 22 ऑगस्ट 2023 दरम्यान पहिला टप्पा हा संपला आणि त्याच्यानंतर आता दुसरा आणि तिसरा टप्पा यामध्ये शिल्लक आहे, जो चालू होतोय 26 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर पर्यंत दुसरा टप्पा. आणि तिसऱ्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर 4 सप्टेंबर पासून 14 सप्टेंबर पर्यंत तिसरा टप्पा असणार आहे. एकंदरीतच याबद्दलचा पॅटर्न कसा असेल याबद्दल साशंकता होती, पण जसा पहिला टप्पा पुढे जात गेला, त्यामधल्या वेगवेगळ्या शिफ्ट मधल्या एक्झाम होत गेल्या, तसं आपल्याला असं लक्षात येईल की हा नवा पॅटर्न जो आहे तर तो उलगडत गेला. आणि याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थीभिमुख उपक्रम राबवत असताना स्वराज्य प्रबोधिनीतर्फे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी तलाठीची एक्झाम देणार आहेत तर त्यांच्यासाठी एक टेस्ट सिरीज ही लॉन्च करण्यात आलेली आहे. ही टेस्ट सिरीज जी आहे तर ती कंडक्ट करत असताना पहिल्या टप्प्यामधील सर्व शिफ्ट मधील सर्व पेपर्सचं अनालिसिस करण्यात आलेलं आहे आणि त्या अनालिसिसच्या आधारे एक्झॅक्टली जो टीसीएस चा पॅटर्न आहे तर त्यानुसार हे 3 टेस्ट जे आहेत तर त्या सेट करण्यात आलेल्या आहेत. सो हा नेमका पॅटर्न नेमका काय आहे तर ते आधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इथं जर का विचार केला तर मराठीच्या सेक्शन मध्ये समासावरती 3 प्रश्न विचारले जात आहेत, प्रयोगावरती 2 प्रश्न येत आहेत, समानार्थी शब्दांवरती 3 प्रश्न येत आहेत, विरुद्धार्थीवरती 2, वाक्प्रचार हे 4 विचारले जात आहेत. त्याचबरोबर म्हणींचा जर आपण विचार केला तर 3 म्हणी विचारले जात आहेत, 2 अलंकार विचारले जात आहेत, शुद्ध शब्द ओळखा किंवा अशुद्ध शब्द ओळखा अशा स्वरूपातले 3 प्रश्न विचारले जात आहेत. शब्दसिद्धी या मराठी मधल्या टॉपिक वरती 2 प्रश्न आणि नाम किंवा सर्वनाम या टॉपिक वरती 1 प्रश्न. अशा प्रकारे या 25 प्रश्नांची रचना आपल्याला या सगळ्या शिफ्ट मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये असलेली दिसेल. जर इंग्लिश ग्रामर याचा जर विचार केला तर आर्टिकल वरती 3 प्रश्न, चेंज द व्हॉइस वरती 3 प्रश्न विचारले जात आहेत, पंक्च्युएशन वरती 2 प्रश्न, त्याचबरोबर प्रेपोजिशन नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती 3 प्रश्न, स्पॉट द एरर्स 3 प्रश्न, सिनोनिम्स आहेत तर ते 3 प्रश्न विचारले जात आहेत, तर अँटोनिम्स जे आहेत तर ते 2 विचारले जात आहेत. या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी 4 प्रश्न विचारले जात आहेत. इडियम्स आणि फ्रेजेसचा जर आपण विचार केला तर त्याच्यासाठी 2 प्रश्न विचारले जात आहेत. ऍड क्वेश्चन टॅग काही शिफ्ट मध्ये 1 प्रश्न आलाय, काही शिफ्ट मध्ये 2 प्रश्न आलेले आहेत आणि टेन्स वरती 1 प्रश्न आलेला दिसतो. असं हे 25 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन आहे. जर सामान्य ज्ञान या विषयाचा याच्यामध्ये विचार केला तर पुस्तक आणि लेखक याच्यावरती भरपूर भर दिसतोय. 3 प्रश्न जवळपास पुस्तक आणि त्याचे लेखक यांच्यावरती विचारले जात आहेत. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जो आहे आरटीआय कायदा त्याच्यावरती 2 प्रश्न कंपल्सरी विचारले जात आहेत. या व्यतिरिक्त हिस्ट्री मधल्या समाज सुधारकांवरती 2 प्रश्न विचारले जात आहेत. करंट अफेअर्सचा जर का विचार केला तर योजनांवरती 2 प्रश्न येत आहेत. मात्र या 2 योजना विचारल्या जात असताना एक योजना ही राज्याची किंवा केंद्राची विचारली जाते, मात्र दुसरी योजना जी आहे तर ती महाराष्ट्राच्या शेजारील जी वेगवेगळी राज्य आहेत तर त्यांनी चालू केलेल्या योजनांविषयी आणि काही काही ठिकाणी तर डिटेल स्वरूपात प्रश्न, अगदी ती योजना कोणत्या दिवशी चालू झाली हे देखील या ठिकाणी विचारलं जात आहे. न्यूट्रिशन वरती 2 प्रश्न सायन्सच्या कंटेक्स्ट मध्ये विचारले जात आहेत. वृत्तपत्रांवरती 1 प्रश्न इतिहासातल्या वेगवेगळ्या विचारला जातोय. जनगणनेवरती पण विशेष भर तलाठी एक्झाम मध्ये आपल्याला दिसतो. जनगणनेवरती 3 प्रश्न हे जीएस मध्ये विचारले जात आहेत. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारची युद्ध आहेत, म्हणजे इंग्रज मराठा युद्ध असेल किंवा बंगाल युद्ध असेल किंवा म्हैसूरचं युद्ध असेल, अशी सुरुवातीच्या कालखंडातली जी वेगवेगळी ब्रिटिशांविरुद्धची युद्ध आहेत तर त्या युद्धांवरती देखील 2 प्रश्न जवळपास विचारले जात आहेत. गव्हर्नर जनरल आणि त्यांनी केलेलं कार्य किंवा त्यांचं कंट्रीब्युशन जे आहे तर या स्वरूपात 1 प्रश्न विचारला जातोय. पॉलिटीचे 3 प्रश्न येत आहेत, त्यापैकी पण 2 प्रश्न जे आहेत तर ते एकतर सुरुवातीचे काही जे चॅप्टर्स आहेत मग त्यामध्ये फंडामेंटल राईट्स असतील, फंडामेंटल ड्युटीज असतील किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व असतील याच्यावरती विचारले जात आहेत आणि 1 प्रश्न कंपल्सरी ते घटना दुरुस्ती किंवा अमेंडमेंट्स वरती विचारताना दिसतात. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की नदी प्रणालीवरती कंपल्सरी 1 प्रश्न हा विचारला जातोय. खनिज संपत्तीवरती देखील 1 प्रश्न आहे, पण हा व्हॅरी थोडासा होताना दिसतोय. संस्था वेगवेगळ्या इतिहासातल्या आणि त्यांचे संस्थापक यांच्यावरती देखील 1 प्रश्न विचारला जातोय आणि कम्प्युटर आणि आयटी रिलेटेड 1 प्रश्न जो आहे तर तो विचारला जातोय. हे झालं साधारणपणे आपलं जीएसच्या बाबतीतलं डिस्ट्रीब्युशन. आता जर मॅथ्स रिझनिंगचा जर विचार केला तर नळ टाकी हा जो काही पॅटर्न आहे तर त्याच्याबद्दल 2 प्रश्न विचारले जात आहेत. काळ काम वेग याच्याबद्दल देखील 2 प्रश्न विचारले जात आहेत.
ट्रेनची गणितं जर आपण विचारात घेतली तर त्यावरती देखील 2 प्रश्न येत आहेत. नफा तोटा या टॉपिक वरती 2 प्रश्न, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. सो सरळ व्याज वरती 1 प्रश्न येतोय, चक्रवाढ व्याज वरती 1 प्रश्न येतोय. बॉडमॉस वरती 3 प्रश्न आपल्याला दिसत आहेत, सरासरीवरती 1 प्रश्न दिसेल. अंकमालिका आणि अक्षरमालिका यांचा जर विचार केला तर 2 प्रश्न अंकमालिकेवरती आहेत, 2 प्रश्न अक्षरमालिकेवरती आहेत. वेन डायग्राम वरती एखादा प्रश्न विचारला जातोय, नंबर सिरीज वरती 2 प्रश्न येत आहेत, ब्लड रिलेशन वरती देखील 2 प्रश्न आहेत आणि डायरेक्शन वरती किंवा दिशाज्ञान या टॉपिक वरती देखील 2 प्रश्न विचारले जात आहेत. सो हे झालं साधारणपणे मॅथ्स आणि रिझनिंग या सेक्शनचं डिस्ट्रीब्युशन. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पहिल्या टप्प्यात एकंदरीतच सर्व शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचं डिटेल स्वरूपात अनालिसिस आपण आत्ताच केलं. याच धर्तीवरती आपण जी टेस्ट सिरीज स्वराज्य प्रबोधिनीच्या अंतर्गत लॉन्च केलेली आहे, तर ती टेस्ट सिरीज याच धर्तीवरती लॉन्च करण्यात आलेली आहे आणि तिथे देखील तुम्हाला लक्षात येईल की ज्या टॉपिक वरती TCS न त्यांच्या पॅटर्न मध्ये फोकस केलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये, तर तेच टॉपिक डोळ्यासमोर ठेवून टेस्ट सिरीज जी आहे तर ती डिझाईन करण्यात आलेली आहे. त्याच्यातले काठिण्य पातळी देखील त्याच्या समकक्ष ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षा देत असताना त्याच्यामध्ये परीक्षाभिमुखता मेंटेन होईल. त्याचबरोबर आपला जर इंटरफेस विचारात घेतला तर तो इंटरफेस देखील रिअल टाइम एक्झाम इंटरफेस आहे. त्यामुळे तुम्हाला रिअल टाइम एक्झाम ऍटमॉस्फिअर मध्ये देखील हे प्रश्न जे आहेत तर ते सोडवता येऊ शकतात. सेक्शनल डिव्हिजन जी आहे तर ती GS असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा मॅथ्स रिझनिंग असेल, अशा पद्धतीने 25-25 प्रश्नांची केलेली आहे आणि 2 तास वेळ लावून तुम्हाला ते प्रश्न जे आहेत तर ते सोडवता येतील. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज ऍक्सेस करायची असेल तर स्वराज्य प्रबोधिनीचं सर्वप्रथम मोबाईल ऍप्लिकेशन जे आहे तर ते तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावरती हा टेस्ट सिरीजचा कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला जर का PC वरती ही टेस्ट सोडवायची असेल तर क्लास प्लसच्या वेबसाईट वरती स्टुडंट लॉग इन करून तुम्ही UBYNUM हा आपला ऑर्ग कोड आहे, तर त्याच्या थ्रू जशी एक्झाम होणार आहे त्या पॅटर्नला अलाइन होण्यासाठी देखील PC वरती देखील ही एक्झाम जी आहे तर ती सोडवू शकता. त्याचा इंटरफेस देखील हा सर्वसाधारणपणे अंतिम परीक्षेचा जसा इंटरफेस आहे तर त्याच पद्धतीने असणार आहे. जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचं एक्सप्लेनेशन पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि या व्यतिरिक्त एकंदरीतच हा पॅटर्न लक्षात घेता वेगवेगळ्या विषयांसाठी आवश्यक असणाऱ्या मायक्रो नोट्स ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला या कोर्समध्ये ऍपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपलं जे शेड्यूल आहे त्यामध्ये 23 ऑगस्ट 2023 रोजी पहिली टेस्ट, त्याच्यानंतर 24 ऑगस्ट 2023 रोजी दुसरी टेस्ट आणि तिसरी टेस्ट जी आहे तर ती 25 ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात येईल. एकदा ही टेस्ट अपलोड केल्यानंतर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कधीही ही टेस्ट जी आहे तर ती सोडवता येईल. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला जर का ही टेस्ट सिरीज लावायची असेल किंवा याला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये वेगवेगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्वराज्य प्रबोधिनीच्या मोबाईल ऍप्लिकेशनची लिंक आहे, त्याचबरोबर या टेस्ट सिरीजच्या कोर्सची लिंक आहे. तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही हे कोर्सेस जे आहेत तर ते ऍक्सेस करू शकता. भेटूयात अशाच प्रकारच्या विद्यार्थीभिमुख उपक्रमांसह स्वराज्य प्रबोधिनीच्या पुढच्या उपक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.